गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण आज आपल्या पुढच्या मुद्द्याला म्हणजेच अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्ग यांच्या समस्या समजून घेतल्यानंतरच्या मुद्द्याला म्हणजे OBC म्हणजेच इतर मागासवर्ग आणि इतर मागासवर्गासाठी नियुक्त केला गेलेला मंडल आयोग या संदर्भातली चर्चा करूयात. वास्तविकरित्या हा विषय खरंच व्हिडिओच्या माध्यमातून आणि कमी वेळेत समजावून सांगण्यासारखा नाहीच आहे. खूप महत्त्वाचा आणि भारतीय समाज जीवनच नाही आहे तर भारतीय राजकीय जीवन आणि आर्थिक सांस्कृतिक जीवन जे आहे या सर्वच गोष्टींवर प्रभाव टाकणारा असा हा एक विषय आहे. असो, आपण जेवढं शक्य आहे तेवढं या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून या मुद्द्याबद्दल क्लॅरिफिकेशन द्यायचा प्रयत्न करूयात. तर आपला आजचा मुद्दा आहे इतर मागासवर्ग आणि मंडल आयोग. आता पुन्हा इतर मागासवर्ग म्हणण्याऐवजी आपण त्याला OBC म्हणूयात. इतर मागासवर्ग मीन्स अदर बॅकवर्ड क्लास आणि त्याचा शॉर्ट फॉर्म होतो OBC. तर OBCसाठी हा मंडल आयोग नेमला आहे, पण त्याचा थोडा इतिहास आहे. मागे जाऊन त्या इतिहासाचं थोडक्यात आकलन करणं गरजेचं आहे. स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मिती करत असताना या देशातल्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती ज्या आहेत त्यांना पिढ्यानपिढ्या सगळ्या प्रकारच्या संधींपासून वंचित ठेवलं गेलं होतं. या अनुसूचित जाती जमातींना संविधानाच्या माध्यमातून अनेक सवलती आणि तरतुदी उपलब्ध करून दिल्या. परंतु आंबेडकरांच्या दृष्टीने पाहता त्यांच्या मते एक समाजाचा असा एक वर्ग आहे किंवा आहे की जो उच्च जातींमध्ये मोडत नाही आणि जो अस्पृश्यांइतका आणि अनुसूचित जाती जमातींइतका अत्यंत खालच्या स्तरातला सुद्धा नाही आहे. तो मधल्या स्तरातला आहे. मधल्या स्तरातला असल्यामुळं अस्पृश्याने वाईट हाल या समाजाचे झाले नसतील, पण तरी याही समाजाला याही वर्गाला सर्व प्रकारच्या संधींपासून वंचित ठेवलं गेलं होतं आणि म्हणून या वर्गासाठी सुद्धा काहीतरी केलं जावं अशी मानसिकता, अशी अपेक्षा आंबेडकरांची होती. तशी त्यांनी तत्कालीन पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्याकडे बोलूनही दाखवली होती आणि त्यासाठीच त्यांनी संविधान लिहित असताना संविधानाच्या कलम 340मध्ये अशी तरतूद करून ठेवली की केंद्र आणि राज्य सरकार काय करू शकतील तर ते इतर मागासवर्ग म्हणजे थोडक्यात हा जो एक वर्ग आहे तो कोण आहे हे निश्चित झालेलं नव्हतं. त्यामुळे या वर्गाला आधी ते एखादा आयोग नियुक्त करून निश्चित करतील, शोधून काढतील त्यांची सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थिती कशी आहे याचा शोध घेतील आणि त्या आधारे मग या वर्गासाठी काही सवलती किंवा तरतुदी त्या ठिकाणी करण्याची किंवा तशा प्रकारची शिफारशी करण्याची एक सोय त्या आयोगाला करता येईल आणि त्या तरतुदींचा त्या ठिकाणी अंमलबजावणीच्या स्वरूपात बदल करण्याची जबाबदारी ही सरकारवर राहील. अशा प्रकारची एक सोय, अशा प्रकारची तरतूद कलम 340च्या माध्यमातून आंबेडकरांनी करून ठेवली होती. त्यात बरंच काही राजकारण झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या आणि इतर आणि 1-2 मागण्या होत्या, हिंदू कोड बिल वगैरे, या सर्वच मागण्या मान्य होत नाही आहेत म्हणून त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर साहजिकच होतं या गोष्टीचा एक प्रभाव तत्कालीन मंत्रिमंडळावर पडला आणि त्यांनी किंवा असं म्हणू शकतो आपण तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी 1953मध्ये OBCंना निश्चित करणारा आणि OBCंच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक स्थितीचं अध्ययन करणारा एक आयोग नेमला 1953मध्ये. हा आयोग कालेलकर आयोग म्हणून ओळखला जातो. कोकणातील आपल्याच महाराष्ट्रातल्या कोकणातील एक खासदार काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली 1953मध्ये या आयोगाची नियुक्ती केली गेली. या आयोगाने 2-3 वर्ष जवळपास पूर्ण भारतभर फिरून
अभ्यास केला आणि अनेक जाती त्या ठिकाणी त्यांनी अभ्यासून आपल्या आयोगाचा अहवाल सरकारकडे सुपूर्द केला. पण दरम्यानच्या काळामध्ये एक दुर्दैवी घटना अशी घडते की 1956मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण होतं आणि त्यामुळं तो आयोग आणि त्या आयोगाचा अहवाल जरी उपलब्ध झाला तरी आता तो लागू करावा असा प्रकारचा दबाव सरकारवर, तत्कालीन सरकारवर निर्माण करणारा असा प्रखर आवाज संसदेत आता उरलाच नव्हता आंबेडकर नसल्यामुळं. आणि साहजिकच आहे तत्कालीन सरकारनं असं म्हणू शकतो आपण की त्यांना या आयोगामध्ये किंवा आयोगाच्या शिफारशीमध्ये कसलाही रस नसल्यामुळं त्याला काही खूप गांभीर्यानं घेतलं नाही. त्या आयोगाच्या अध्यक्षांनीच मी स्वतःच्या आयोगाशी सहमत नाही आहे म्हणून एक टीप लिहून दिली आणि बस तेवढ्याच एका टिपणाच्या आधारे संसदेमध्ये हा अहवाल न मांडताच तो कचऱ्याच्या पेटीमध्ये फेकून दिला गेला. म्हणजे साधारण देशातल्या बहुसंख्य असणाऱ्या OBC या वर्गाचा अभ्यास केलेला आणि त्या वर्गाला न्याय हक्काच्या सवलती देण्याच्या शिफारशी केलेला हा जो आयोग आहे आणि त्या आयोगाचा जो अहवाल आहे तो न स्वीकारता कचऱ्याच्या पेटीत फेकला गेला होता. नंतर बऱ्याच प्रमाणामध्ये OBC समाजामधल्या राजकीय नेतृत्वांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारला दबाव आणण्याचा आणि हा कालेलकर जो आयोग आहे तो लागू करण्याचा त्या ठिकाणी जे लागू करण्याची मागणी त्या ठिकाणी ते करत राहिले. परंतु बरीच वर्षामध्ये गेलेली आहेत, त्यावर कसल्या प्रकारची कारवाई झालेली नाही आहे. कोणतंही सरकार अशा प्रकारे तो आयोग स्वीकारायला तयार नाही आहे किंवा त्या आयोगाच्या अहवालांचं जी काही तरतुदी आहेत अहवालामधल्या त्या तरतुदीसुद्धा लागू करायला तयार नाही आहेत. त्यामुळे मधले बरेच वर्ष असेच निघून गेले. OBC समाजाच्या हक्काचं जे त्यांना मिळायला पाहिजे होतं ते इथल्या मधल्या वर्षामध्ये बिलकुल मिळू शकलं नाही आहे. त्यानंतर देशात काही घडामोडी घडल्यात. त्यापैकी महत्त्वाची घडामोड म्हणजे 1975ला तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली होती आणि जवळपास 2 वर्ष ही आणीबाणी त्या ठिकाणी चालली आणि 1977मध्ये इंदिरा गांधी यांनी आणीबाणी उठवून निवडणुका घेतल्या. परंतु या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला, त्यांच्या पक्षाचाही पराभव झाला आणि याच निवडणुकीमध्ये जनता दल नावाचं एक नवीन सरकार, वेगवेगळ्या पक्षांचं एकत्रित सरकार स्थापन झालं. पण हे सरकार स्थापन होत असताना यांनी आम्ही OBCसाठी असणाऱ्या काका कालेलकर कमिशनचा स्वीकार करू आणि त्या कमिशनच्या ज्या शिफारशी आहेत त्या लागू करू अशा प्रकारची एक घोषणा केली होती किंवा अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. आणि साहजिकच आहे त्याचा प्रभाव पडला आणि नवीन सरकार जेव्हा सत्तेत आलं तेव्हा त्या सरकारवर दबाव वाढवला लागला किंवा तशा प्रकारचा दबाव OBC आमदार, खासदार, राजकीय नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात वाढवला की तुम्ही आता OBCसाठी असणारा कालेलकर आयोग आणि त्याच्या शिफारशी लागू करा. तत्कालीन जे पंतप्रधान होते जनता दल या पक्षाचे मोरारजीभाई देसाई यांना काहीतरी करून वेळ मारून न्यायची होती. त्यामुळे त्यांनी असा प्रस्ताव मांडला की 1953 साली नियुक्त केलेला आणि त्यानंतर 1-2-3 वर्षात अहवाल दिलेला हा जो काही कालेलकर आयोग आहे तो आता जुना झाला आहे, त्याच्या शिफारशीसुद्धा जुन्या झालेल्या आहेत. त्यामुळं त्याची अंमलबजावणी करण्यापेक्षा आपण असं करूयात की आपण एका नव्या आयोगाची नियुक्ती करूयात आणि त्या नव्या आयोगाला आपण नव्यानं OBCचं अध्ययन करायला त्या ठिकाणी काम देऊयात. अशा प्रकारची एक वेळकाढू भूमिका त्या ठिकाणी मोरारजीभाई देसाई यांनी घेतली होती.
आणि या भूमिकेनुसार मोरारजी देसाई यांनी 1979ला एक नवा आयोग नेमला. बिंदेश्वरी प्रसाद मंडल, ज्यांना BP मंडल या नावानं ओळखलं जात होतं, त्यांच्या अध्यक्षतेखाली एका नव्या OBC आयोगाची नियुक्ती केली गेली, जो आयोग मंडल आयोग म्हणून ओळखला जातो. 1979ला मंडल आयोग नेमला गेला. 1980ला या मंडल आयोगानं भारतभर फिरून आपल्या अभ्यासाच्या माध्यमातून जो अहवाल तयार केला होता, तो अहवाल मोरारजीभाई सरकारला त्या ठिकाणी सादर केला. पण OBCचं दुर्दैव इथंही पाठ सोडणारं नव्हतं. कारण झालं असं की जोपर्यंत हा अहवाल सरकारपर्यंत किंवा सरकारला मंडल PB मंडल हे सुपूर्द करत होते, तोपर्यंत मोरारजीभाईंचं सरकारसुद्धा पडलं. ते सरकार बरखास्त झालं. नव्यानं निवडणुका झाल्या आणि पुन्हा इंदिरा गांधींचं नवं सरकार त्या ठिकाणी स्थापन झालं. आधीच्याही कालेलकर आयोगाबद्दल इंदिरा गांधी काही अनुकूल नव्हत्या, त्यामुळं नंतरच्याही मंडल आयोगाला त्या अनुकूल असतील याची काही त्या ठिकाणी शाश्वती देता येत नव्हती आणि तेच झालं. पुन्हा तो अहवाल जो आहे तो धुळखात पडला. तो लागू करण्याऐवजी त्याला असंच पडू दिलं. पुढची 9 वर्ष अशीच गेलेली आहेत. 1989ला देशात पुन्हा एकदा नव्यानं निवडणुका लागत आहेत. म्हणजे 80 नंतर 84ला निवडणुका झाल्या, 84 नंतर 89च्या निवडणुका होत्या. 89च्या निवडणुकीमध्ये वीरेंद्र प्रताप सिंग यांनी एक नवीन आघाडी स्थापन केली होती. या आघाडीनं हाही जनता दलच, या जनता दल आघाडीनंही मंडल कमिशनच्या शिफारशी लागू करू अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं होतं. आणि साहजिकच आहे त्या ठिकाणी VP सिंग, वीरेंद्र प्रताप सिंग यांचं सरकार स्थापन झालं जनता दलाचं. आणि हे सरकार जेव्हा स्थापन झालं तेव्हा या सरकारनं त्या ठिकाणी मंडल कमिशनची जी काही शिफारस आहे किंवा आयोग आहे तो स्वीकारण्यास सहमती दर्शवली. म्हणजे साधारण 1989च्या ह्या कालखंडामध्ये वीरेंद्र प्रताप सिंग यांच्या सरकारनं मंडल कमिशन त्या ठिकाणी स्वीकारलं. परंतु असं नाही की मंडल कमिशन त्यांनी पूर्ण स्वीकारलं. अनेक तरतुदी आणि अनेक शिफारशी मंडल कमिशननं केलेल्या होत्या. त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत. पण त्याऐवजी या सरकारनं, जनता दल सरकारनं, VP सिंग सरकारनं केवळ एक शिफारस त्या ठिकाणी स्वीकारली. ती एक शिफारस म्हणजे सरकारी नोकऱ्यांमध्ये 27% आरक्षण देण्याची शिफारस. म्हणजे साधारण जर पाहायला गेलं तर मंडल कमिशननुसार जो अभ्यास केला गेला होता त्यामध्ये देशातल्या एकूण लोकसंख्येपैकी 52% लोकसंख्या OBCंची आहे हे निश्चित झालं होतं. या 52%मधले 43.70% हे हिंदू, तर 8.40% हे गैरहिंदू, म्हणजे हिंदू धर्माव्यतिरिक्त इतर धर्माचे लोक त्या ठिकाणी OBCमध्ये समाविष्ट केले गेले होते. पहा, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. OBCमध्ये समाविष्ट असणाऱ्या जातींमध्ये केवळ हिंदू जातीच आहेत असा गैरसमज बऱ्याचदा झालेला दिसून येतो, परंतु तसं नाही आहे. तर या 52%तल्या 8.40% लोकसंख्येचा जर विचार केला तर ही लोकसंख्या गैरहिंदू म्हणजे मुस्लिम, शीख, ख्रिश्चन अशा इतर धर्मांमधून सुद्धा OBC म्हणून त्या जनसंख्येला, जातींना त्या ठिकाणी समाविष्ट केलं गेलेलं आहे. 3743 जाती पूर्ण देशभरातल्या OBCमध्ये समाविष्ट केल्या गेल्या. आणि महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातल्या 272 जातींचा समावेश OBCमध्ये केला गेला. त्यामुळे अशी अपेक्षा व्यक्त केली गेली होती की 52% OBC समाजाला 52% आरक्षणाची तरतूद करावी. कारण आधी SC आणि STसाठी जे आरक्षण त्या ठिकाणी दिलं गेलं होतं ते आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात दिलं गेलं होतं. जेवढी SC आणि STची लोकसंख्या आहे 15%, 7.5%, त्या प्रमाणामध्ये ते आरक्षण त्या ठिकाणी दिलं गेलं होतं. परंतु घटनेतल्याच
कलमाचा आधार घेऊन सुप्रीम कोर्टानं त्या ठिकाणी अशी टिप्पणी केली की आरक्षण हे एकूण जागांच्या 50% जास्त नसावं आणि म्हणून SC STचं आरक्षण वगळता 50% वर आरक्षण जाणार नाही आहे याची काळजी घेऊन OBCंना 52% OBCंना केवळ 27% आरक्षण दिलं गेलं. ते काही सरळ मिळालं अशातला भाग नाही आहे. 1990ला जेव्हा VP सिंग यांनी मंडल कमिशनची शिफारस लागू केली तेव्हा VP सिंग यांना पाठिंबा दिलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी VP सिंग यांचा पाठिंबा काढून घेतला. त्यांचं सरकार पडलं, नवीन सरकार सत्तेत आलं, पण तोपर्यंत अनेक संस्था आणि संघटना मंडल कमिशनच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये गेलेल्या होत्या, त्यांनी याचिका टाकलेल्या होत्या. 1993ला या खटल्याचा निकाल लागला आणि त्या निकालामध्ये OBCंना 52% आरक्षण न मिळता 27% आरक्षण दिलं गेलं आणि आरक्षणाची मर्यादा ही 50% केली गेली. त्यापेक्षा जास्त आरक्षण नसावं अशा प्रकारची एक तरतूद सुप्रीम कोर्टानंच आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी करून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारचा हा मंडल आहे. या मंडल आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. पण इथे इतकंच लक्षात घेऊयात की 1953पासून हा एक राजकीय प्रक्रियेचा भाग झाला होता. कालेलकर आयोग नियुक्त करणं, त्याच्या शिफारशी न स्वीकारणं, मधली अनेक वर्ष अशीच जाणं, पुन्हा 1979ला मंडल आयोग नियुक्त करणं, त्याच्याही शिफारशी न स्वीकारणं, 90पर्यंत ते प्रकरण असंच भिजत घोंगडं पडत राहणं, म्हणजे तसंच आहे तसं पडून राहणं आणि पार 93ला त्या ठिकाणी या सवलती OBCंना मिळणं. म्हणजे 53ला आयोग नेमला पहिला आणि खऱ्या अर्थानं त्यातली एक तरतूद लागू झाली 93ला. म्हणजे जवळपास 40 वर्षानंतर OBCंसाठी नेमलेल्या आयोगातल्या अनेक शिफारशींमधली केवळ एक शिफारस त्या ठिकाणी लागू झाली. नंतर 2006ला उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षणामध्ये सुद्धा OBCंना 27% आरक्षणाची शिफारस लागू झाली. ही मंडल आयोगाच्या शिफारशींमधली अनेक शिफारशींमधली दुसरी शिफारस होती. नोकऱ्यांबरोबरच उच्च आणि तंत्र शिक्षण संस्थांमध्ये सुद्धा OBCंना राखीव जागा असाव्यात. तर त्या 27% राखीव जागा 2006ला मिळालेल्या आहेत. त्यानंतर अनेक शिफारशी शिल्लक आहेत की ज्यांची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही आहे. त्या कोणत्या आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात.